राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. चालू होतं का? हरिपाठ किती चालू होतं? हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. विश्वगुरु श्री निवृत्तीनाथ महाराज की जय. राजाधिराज रामचंद्र भगवान की जय. पवनसुत हनुमान की जय. सद्गुरु श्री जोग महाराज की. तरी झडझडोनी वहिला निघ, ये भक्तीचे वाटे लाग. जिया पावसी अव्यंग निज धाम माझे. अकारण करुणावरून आले भगवंताच्या असीम कृपेने, समस्त संत मांदियाळेच्या कृपाशीर्वादाने प्रातस्मरणीय परमपूज्य तपोनिधी श्री गुरुवर्य माधवबाबा महाराज आदी करून अनेक महात्म्यांच्या कृपाशीर्वादाने आपल्या या धामणगाव गावामध्ये गत 50 वर्षांपासून हा अखंड हरिनाम सप्ताह सोहळा संपन्न होतोय. चालू वर्ष असलेलं गावाच्या दृष्टिकोनातून सुवर्णाक्षरामध्ये लिहून ठेवावं असं सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. किंबहुना 50 वर्षापर्यंत झालेली वाटचाल हे एक ईश्वरी कृपेचं द्योतक आहे. कारण मनुष्य कोणतंही कार्य आरंभ करण्याकरता स्वतंत्र आहे. चालू करायला काही लागत नाही फार, परंतु जे चालू केलेलं आहे ते टिकवणं मात्र हे फार कठीण आहे. आणि एखादं कार्य टिकेल, पण केव्हा टिकेल तर त्याचं उत्तर आहे ज्यावेळेला देवाची कृपा असेल त्यावेळेला. नामदेवरायांनी सुद्धा असं वर्णन केलंय बघा. नामा म्हणे केशी राजा, केला नेम चालवी माझा. केला नेम याचा अर्थ असा आहे, नियम मी केलाय, नियम करण्यामध्ये मी स्वतंत्र आहे, परंतु केलेला नियम चालला पाहिजे ना, ते पुढे टिकलं पाहिजे. मग म्हणून देवाच्या अधिष्ठानाची अपेक्षा आहे, चालवी, आपण चालवा. ही फार महत्वाची बाब आहे. म्हणजे ईश्वराची कृपा असावी तर हाती घेतलेलं कार्य पुढे चालतं, एक बाब आहे. त्याबरोबर अंतःकरणातून हे कार्य चाललंच पाहिजे याच्याकरता तळमळही असली पाहिजे, प्रयत्नाची पराकाष्ठाही करावी लागते. हे फक्त मी सांगतो असं नाही, माझ्यापेक्षाही सुद्धा जी मंडळी खरोखर कार्यक्रमाचं आयोजन करते, स्वतः उभी राहून झटून ते कार्य संपन्न करते, त्यांना या गोष्टीचा जास्त अनुभव येतो. कार्य करत असताना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. आपण म्हणतो व्यक्ती तेवढ्या प्रकृती आहे, प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. एक प्रकारची माणसं मिळत नाही, अनेक प्रकारची माणसं मिळतात. या पलीकडे काय सांगावं. अशी पण मंडळी असतात, महाराज आम्ही वर्गणी देतो, मग आम्ही सांगितलेला महाराज ठेवायला काय अडचण आहे. इथून सगळी सुरुवात असते. आणि हे सर्व करीत इतके वर्षापर्यंत ते चालवणं वाटतं तेवढं सोपं नाही आहे. किंबहुना नीतिशतकामध्ये तर भर्तृहरीने असं वर्णन केलं आहे, प्रारभ्यतेन खलु विघ्न भयेन नीचैहि.
समाजातला एक एक वर्ग असा आहे की तो नवीन कार्याला आरंभच करत नाही. का करत नाही तर त्याचं कारण सांगितलेलं आहे, विघ्न भयेनं. आपण काम चालू करायचं, काम चालू झाल्यानंतर मग काहीतरी अडचणी येणार, मग कुठे आपण तो उठारेटा करत बसायचा, यापेक्षा आपण चालूच करायचं नाही, ही भावना काही जणांची असते. हा कनिष्ठ वर्ग आहे. प्रारभ्यतेन खलु विघ्न भयेन नीचैः. दुसरा वर्ग आहे प्रारभ्य विघ्न विहता विरमंती मध्याः. एक वर्ग असा आहे, तो म्हणतो नाही, सुरुवात करायला काय अडचण आहे, पाहू, जोपर्यंत आपल्याला रेटतंय तोपर्यंत रेटू, जोपर्यंत आपल्याला करता येतंय तोपर्यंत करू. फारच अडचण निर्माण झाली, फारच त्रास व्हायला लागला तर आपण थांबून जाऊ. अशा भूमिकेतला एक वर्ग असतो, हा मध्यम वर्ग आहे. म्हणजे पहिला वर्ग आपण पाहिला, विघ्न निर्माण होईल या भीतीनेच तो आरंभच करत नाही. दुसरा वर्ग असा आहे, तो म्हणतो चालू तर करा, मग पाहू कुठपर्यंत जात आहे. आणि एकदा का विघ्न आली की त्यानंतर तो थांबून जातो, हा दुसरा वर्ग आहे. आणि तिसरा वर्ग आहे की विघ्नैः पुनः पुनरपि प्रतिहन्यमाना प्रारब्धमुत्तम जना न परित्यजंती. कितीही संकट येऊ देत, कितीही विघ्न येऊ देत, परंतु जे उत्तम लोक असतात, हाती घेतलेलं कार्य हे कधीही ते सोडत नाहीत, त्याचा पाठलाग पूर्णच करत असतात. आणि असे जे असतात ते उत्तम मानले जातात. ज्या वेळेला अशा उत्तम कोटीचा प्रयत्न आणि परमेश्वराची कृपा या दोन गोष्टींचा संगम होत असतो, त्यावेळेला ती गोष्ट दीर्घकाळपर्यंत टिकते, वाढते, पल्लवित होत असते, अंकुरित होत असते. आणि म्हणून आज आपला हा सप्ताह आपण पाहत असताना 50 वर्ष आज मितीला पूर्ण होत आहेत. पिढ्यांच्या दृष्टिकोनातून विचार करायला गेला तर 2 पिढ्यांचा कालावधी आहे हा, होय. आणि फक्त 50 वर्षापर्यंतच धामणगावच्या सप्ताहाचा विचार करता येत नाही. मला या गावाची ओळख आहे, कीर्तनांच्या माध्यमातून मला परिचय आहे. अनेक ठिकाणं अशी पाहायला मिळतात की त्या ठिकाणी एकतर कीर्तनाला गेलं तर माणसंच मिळत नाहीत, होय. उगा आपलं 2-4 टाळकरी असतात, आणि तेही टाळकरी अशी असतात सगळे 60-70च्या पुढचे, होय. कधी कधी तर असं होतं, आपण काय प्रमाण देत होते त्यांना कळत नाही, ते काय म्हणतात ते आपल्याला कळत नाही, इतकी विचित्र अवस्था असते. मग अशी ज्या ठिकाणी परिस्थिती असेल, मला विचारायचं आहे, त्या ठिकाणी त्या गावच्या परमार्थाचं भविष्य काही विचारात घेता येऊ शकेल का? नाही. परंतु धामणगावचं वैशिष्ट्य असं आहे, आबाल वृद्धांचा या सप्ताहामध्ये सहभाग आहे, होय. लहान मुलांपासून तर वयोवृद्धांपर्यंत आहे. अगदी 7-7, 8-8 वर्षांच्या मुलांपासून हरिपाठाला उपस्थित असतात, कीर्तनाला उपस्थित असतात. त्यांच्यावरती पडणारी ही जी काही संस्कार आहेत, या संस्कारांचा एकंदरीत विचार करत असताना 50 वर्ष तर झाली आहेत, परंतु धामणगावचा परमार्थ हा पुढील 50 वर्ष म्हणजे शताब्दीपर्यंत पोहोचेल, याचं भविष्य आज आपल्याला पाहायला मिळतं. आणि कुठेतरी याच रीतीने एका चांगल्या पद्धतीने गावकऱ्यांनी केलेला परमार्थ, त्याचा परिणाम याच गावचे सुपुत्र हरिभक्तीपरायण परमस्नेही श्री निलेशजी यांना निवृत्तीनाथ महाराजांनी आपल्या सेवेची संधी प्रदान केली, होय. बऱ्याच वेळेला आपण गाडीवर, घरावरती पाहतो आईवडिलांची पुण्याई, होय, मान्य आहे मला. परंतु मला असं वाटतंय, दादांच्या सेवेकरता निवड होणं ही फक्त आईवडिलांची नाही, तर ही गावकऱ्यांची पुण्याई आहे, हे मानावं लागेल त्यांना सुद्धा, होय. गावामध्ये घडलेला परमार्थ, कारण की असं आहे, जननी आणि जन्मभूमी या दोघांची संबंध आहेत. ज्यावेळेला रामराय लक्ष्मणांशी बोलतायत, बिभीषणाने रामरायाला सांगितलं, रामा, तुम्ही लंकेवर विजय मिळवलाय, विजय तुम्ही मिळवलाय, याचा अर्थ असा आहे, लंका माझी नाही आहे, लंका तुमची आहे. तुम्ही मला देत आहात तो भाग निराळा आहे,
परंतु खरोखर लंका तुमची आहे. थकलात आपण. 13.5 वर्ष वनवासात होतात. 6 महिने सीतामातेचा शोध आहे. आता एवढं मोठं युद्ध केलंय. माझी विनंती आहे, आपण लंकेमध्ये विश्रांती करा. लंकेच्या सिंहासनावरती पहिले आपण बसा, नंतर मी बसेन. जाण्याची घाई करू नका. रामरायाने लक्ष्मणांना सांगितलं, अपिस्वर्णमयी लंका नमे लक्ष्मण रोचते. लक्ष्मणा, ही लंका सोन्याची आहे रे, पण तरी सुद्धा मला ती रुचत नाही, आवडत नाही. माझी ओढ कुठे आहे? जननी जन्मभूमीश्च स्वर्गात अपि गरीयसी. जननी आणि जन्मभूमी ही स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ आहे. अर्थात मातृप्रेम आणि देशप्रेम या दोन्हीही गोष्टी भगवान रामराय आपल्या या माध्यमातून समजावून सांगतात. असो, मला सांगण्याचं तात्पर्य असं आहे, गावाचा परमार्थ उत्तम रीतीचा चाललेला आहे आणि म्हणून हा आज भव्य दिव्य सोहळा आज आपण संपन्न करत आहोत, आपल्या डोळ्याने पाहत आहोत. बरीच मंडळी अशी आहेत, त्यांनी सुवर्ण महोत्सव पाहिलाय, पुढचा शताब्दी पाहतील याची शाश्वती नाही आहे. परंतु याची देही याची डोळा, भोगू मुक्तीचा सोहळा, हा अनुभव मात्र आज त्यांना पाहायला मिळतोय. खरोखर आपण धन्यवाद आहात. आणि अशा या परमपवित्र परंपरेमध्ये ही आजच्या दिवसाची प्रवचन सेवा आपणा सर्व ग्रामस्थांच्या प्रेमाने माझ्या वाट्याला आलेली आहे. सेवेकरता घेतलेली ओवी साधकांचे मायबाप कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत सम्राट विश्वमौली ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरी ग्रंथातील भक्तीचं महत्त्व सांगणारी ओवी आहे. अत्यंत महत्त्वाची ओवी आहे. मानवी जीवन प्राप्त झालेलं आहे, तर मानवी जीवनामध्ये परमात्मा प्राप्त करून घेणं हे आपलं असलेलं लक्ष्य आहे. सत्ता संपत्ती आपलं जीवन लक्ष्य कधी होऊ शकत नाही. मी परवा बोलून आलोय, मानवी जीवनाचं सध्या परमात्मा प्राप्ती आहे. पण प्रश्न असा निर्माण होतो की त्या परमात्मा प्राप्ती करता आम्ही कोणत्या साधनाचा अंगीकार केला पाहिजे, ही मोठी अडचण आहे. कारण देवाच्या प्राप्तीकरताची साधनं तर अनेक आहेत, परंतु ती सगळी साधनं आपल्याला ईश्वरापर्यंत पोहोचवतीलच याची शाश्वती देता येत नाही. निळोबारायांनी आपल्या गवळणीमध्ये याचा विचार मांडलाय. नाना साधनांच्या केल्या खटपटा, परित्यान पवती व याच्या दारवंठा, जाणो जाता जाणीव घाली आडफाटा, योगाभ्यासे सिद्धी रोधिता ती वाटावो. हे सगळं आपण प्रकरण बघा. देवाच्या प्राप्तीकरता जे जे साधनं करावीत ती साधनं देव मिळवून देण्याच्या ऐवजी आपल्याला अधिकच गर्तेमध्ये गुंतवणारी पाहायला मिळाली. मग प्रश्न असा निर्माण होतो की असं नेमकं कोणतं साधन आहे की जे साधन केलं असताना देवापर्यंत आम्ही निश्चितपणे पोहोचू. तर त्याचं उत्तर आज ज्ञानोबाराय आपल्याला देणार आहेत. ज्ञानोबारायांनी या गोष्टीचा परामर्श हरिपाठात पण घेतला. ज्ञानोबारायांनी विचार मांडला, योग याग विधी येणे नो हे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. थोडा तर विचार करायची बाब आहे. माऊली म्हणतात योगाने सिद्धी होत नाही. माऊलीला विचारा, माऊली तुम्ही म्हणतात योगाने मोक्ष नाही, योगाने भगवत प्राप्ती नाही, तुम्ही स्वतः काय केलं? तर ज्ञानोबा तर ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. ज्ञानोबारायांनी 6व्या अध्यायामध्ये योगाचं विशेष वर्णन केलेलं आपल्याला पाहायला सापडतं. मग जर माऊली तुम्ही स्वतः योगाचरण करतात, समाधी लावतात, थोडा विचार करा ना. भिंत चालवणे हे सामर्थ्य कशाचं आहे? योगाचं सामर्थ्य आहे. तीर्थयात्रेमध्ये गेले तर विहिरीत खोलवर पाणी होतं,
त्या खोलीपर्यंत जाऊन पाणी पिऊन वरती येणं हे सामर्थ्य कशाचं आहे? योगाचं सामर्थ्य आहे. मेलेले सच्चिदानंद बाबा जिवंत करणे योगाचं सामर्थ्य आहे. स्त्रियेचा तो केला पुरुष उभा, स्त्रीचा पुरुष केला, सामर्थ्य कशाचं आहे? योगाचं आहे. ही सगळी योगाची सामर्थ्य आहेत की नाही? किंबहुना विसोबा काका खेचर यांनी खापर देण्याकरता ज्यावेळेला मनाई केली आणि बातमी ज्ञानोबरायांना कळाली, मुक्ताबाई रडत होती. माऊली स्नान करून आले, मुक्ताबाईंना प्रश्न विचारला, मुक्ते का रडतेस? मुक्ताबाईंनी सांगितलं की निवृत्ती दादांनी मांडे खाण्याची अपेक्षा व्यक्त केली. अरे वा, चांगली गोष्ट आहे. कधीही वृत्तीवर न येणारा महात्मा आणि आज त्यांनी अपेक्षा व्यक्त केली, दोघांनाही आनंद आहे. रडण्याकरता कारण काय? अरे ज्ञाना, मांडे करायचे म्हणल्यानंतर मांडे भाजावे लागतात, त्याच्याकरता खापर पाहिजे. मग मी कुंभाराकडे गेले, विसोबा तिथे आला. कुंभाराला खापर तर देव दिलं नाहीच नाही, परंतु मला मारलं. ज्ञाना, तुला खरं सांगू रे, मी त्या विसोबाने मला मारलं म्हणून रडत नाही आहे, परंतु आज मला जे दुःख झालंय ना, ते दुःख हे आहे, आई वडील गेल्यानंतर ज्या दादांनी आपल्याला सांभाळलं, आई वडिलांची माया ज्या दादाने आपल्याला दिली, जो दादा स्वतः करता आजपर्यंत एक क्षणभर जगला नाही, सगळं जीवन स्वतः करता आपल्याकरता समर्पित केलं, अशा त्या निवृत्ती दादांनी आयुष्यात एक अपेक्षा व्यक्त केली आणि ती अपेक्षा जर आपण पूर्ण करू शकत नसू तर काय आपला उपयोग आहे? दुःख त्याचं आहे. हे ऐकलं आणि ज्ञानोबारांनी सांगितलं, दादांना मांडे खायचे ना, मांडे होणार. मुक्ते, मांड्याची तयारी कर. अरे दादा, पण भाजायचे कसे? काळजी करू नकोस. तयारी झाली, ज्ञानोबाराय ओणवे झाले. योगाग्नी ज्या वेळेला प्रगट केला, जंबूनद सुवर्ण जसं तापवल्यावर लाल बुंद होतं, तशी ज्ञानोबारायांची पाठ लाल बुंद झाली. आपण ते चित्र जर पाहिलं तर ज्ञानोबारायांच्या मुखातनं अग्निज्वाळा बाहेर पडते. मला विचारायचं आहे, पाठ लाल बुंद करणं, पाठीवर मांडे भाजणं, हे सगळं कशाचं सामर्थ्य आहे? योगाचं सामर्थ्य आहे. जे स्वतः योगी आहेत, जे स्वतः योगाभ्यास करतात, समाधी लावून बसतात, ते ज्ञानोबाराय सांगतात योग याग विधी येणे नोही सिद्धी. असं कसं चालेल? गंमत अशी असते, व्यवहारामध्ये तुम्ही एखाद्याला विचारा, का हो बाबा, चांगली प्रगती केली तुम्ही, घर बांधलंय, सगळं चांगलं झालंय, पैसा मिळवण्याकरता साधन काय केलं जरा सांगा बरं. मला विचारायचं, कुणीतरी आपण काय केलं हे सांगतो का? हां, म्हणजे खरंच चांगलं वागून जरी मिळवलेली असेल तरी सांगत नाही, भ्रष्टाचार केलेला असेल तर अजिबातच सांगत नाही. म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपण स्वीकारलेलं साधन जगामध्ये सांगत नाही, तर दुसरंच काहीतरी साधन सांगतो. पण संतांचा जर आपण विचार केला तर संतांचा असा आहे का? संतांचं असं नाही आहे. संत असे आहेत, स्वतः तेच साधन करतात आणि दुसऱ्यांनाही तेच साधन सांगतात. मी तुम्हाला उदाहरणाने सांगतो, संतांनी तुम्हा आम्हाला साधन सांगितलं, सारासार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे. तुकोबारायांना प्रश्न विचारा, महाराज तुम्ही आम्हाला आमच्या कंठामध्ये नाम धारण करण्याकरता सांगतात, तुम्ही स्वतः काय केलं ते सांगा. तुकोबाराय स्वतःचा अनुभव सांगतात, कंठी धरिला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश. म्हणजे हे जर आपण पाहिलं तर जे स्वतः केलं तेच दुसऱ्याला सांगतात, हे संतांचं वैशिष्ट्य आहे. मग ज्ञानोबारायांना प्रश्न विचारा, तुम्ही योग साधना करता आम्हाला मात्र योग साधना करू नका असं म्हणतात, काय कारण? ज्ञानोबाराय सांगतात, बाबा हा अधिकाराचा प्रश्न आहे, प्रत्येकाची पात्रता वेगवेगळी आहे. योग साधना करायची तर त्याकरता शरीरावर मनावर फार मोठं नियंत्रण पाहिजे. आपल्याकडे मूळबंध
जालंधर बंध, उड्डीयान बंध असे अनेक बंध सांगितले आहेत. मुद्रा सांगितल्या आहेत काही. भगवान दत्तात्रेयांचं वर्णन करताना असं केलं आहे, पैल मेरूच्या शिखरी एक योगी निराकारी मुद्रा लावोनी खेचरी प्राणायामी बैसला. ही खेचरी मुद्रा लावायची, कशी लावायची? अनेक ठिकाणी अनेक प्रसंग आहेत. एक ठिकाणी दिलेली प्रक्रिया अशी आहे, आपली जी जीभ असते ना ती हळूहळू बाहेर ओढण्याचा सराव करायचा आणि तो सराव करत करत ती जीभ इतकी बाहेर ओढायची दोन्ही भुवयाच्या मध्यभागी ती सहज लागली पाहिजे. आणि अशी स्थिती साध्य झाली की मग ती जीभ लावायची भुवयाच्या मध्यभागी, मग तिथून पुढे ती साधना करायची. खेचरी मुद्रा म्हणा. मला विचारायचंय, वाटतं तेवढं सोपं आहे का? अहो, भुवयाच्या मध्यभागी जाऊ द्या, जीभ फक्त नाकाच्या शेंड्याला लावून दाखवा. म्हणजे आत्ता नाही, घरी गेल्यावर रात्री प्रयोग करून बघा लागते का. एवढं आपल्याला करता येऊ शकत नाही. कुठे आपण योग साधना करणार? ज्ञानोबा यांच्या लक्षात आलं की बाबा, कलियुगामध्ये समाज जो आहे बुद्धीने, प्रतिभेने, शक्तीने, सर्वच गोष्टीने ऱ्हास पावत चाललेला आहे. यामुळे त्याच्याकडून योग साधनाही घडणं अशक्य आहे. योग्य रीतीने यागक्रिया घडणंही अशक्य आहे. यज्ञ करणं वाटतं तेवढं सोपं नाही आहे. यज्ञ करत असताना अनेक कर्मातले बारकावे आहेत. ते बारकावे माणसाला कळावे लागतात तर तो यज्ञ कर्माचा अधिकारी ठरतो. अष्टांग क्रिया वगैरे सगळं कठीण आहे. म्हणून कलियुगामधील जीवाला उद्धाराला प्राप्त करण्याकरता सर्वात सोपं साधन आणि सर्वात श्रेष्ठ साधन जर कोणतं असेल तर ते भक्तीचं साधन आहे. देवर्षी नारदांनी आपल्या भक्तिसूत्रामध्ये वर्णन केलं आहे, सा तु कर्म ज्ञान योगेभ्योप्यधिकतरा. ती भक्ती जी आहे ती कर्मापेक्षाही श्रेष्ठ आहे, ती ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ आहे, ती योगापेक्षाही श्रेष्ठ आहे. फक्त तिचं व्यवस्थित रीतीने आचरण झालं पाहिजे. आणि असं असल्यामुळे ज्ञानोबा सांगतायत, आज तरी झडझडोनी वहिला निघ, ये भक्तीचे वाटे लाग. संसारामध्ये आला आहेस तर आता अंग झटकून बाजूला हो. झडझडोनी वहिला निघ म्हणजे अंग झटकून बाजूला हो. याचा अर्थ असा आहे, परमार्थ करत असताना तातड असली पाहिजे. घाई गडबडीने परमार्थ केला पाहिजे. एक सुभाषित असं आहे, गृहीत इव केशेषु मृत्यूना धर्म आचरेत. जणू काही मृत्यूने आपली शेंडी पकडली आहे असं गृहीत धरूनच माणसाने परमार्थ केला पाहिजे. इतक्या लगबगीने परमार्थ केला पाहिजे. माणसं म्हणतात, नाही महाराज परमार्थ करायचाच आहे, पण एवढं झालं की परमार्थ करायचा आहे, तेवढं झालं की परमार्थ करायचा आहे, असं म्हणणाऱ्याचा परमार्थ हा होत नसतो. किती लगबग असावी. मला याकरता आदर्श कर्ण वाटतो. कर्णाने फार गोड चिंतन दिलेलं आहे. काय झालं, एक दिवस कर्णाकडे कोणीतरी एक जण काही सहकार्य मागण्याकरता आला. मुलीचं लग्न आहे, काहीतरी तुमच्याकडनं मिळेल म्हणून आलो. कर्णाने सांगितलं ठीक आहे. पण त्यावेळेला कर्णाची हजामत चाललेली होती. कर्णाने आजूबाजूला चाच पडायला सुरुवात केली. हा अंगदेशाचा राजा होता, त्याच्यामुळे त्याच्या दाढीला पाणी लावण्याकरता जी वाटी होती ती वाटी सुद्धा सोन्याची होती. ती वाटी कर्णाच्या डाव्या हाताला लागली. कर्णाने त्या माणसाला बोलावलं, ये बाबा इकडे पटकन. आणि डाव्या हातानेच ती वाटी त्याच्या हातामध्ये द्यायला लागला. जो आलेला होता तो म्हणला, काय चाललंय महाराज? अहो तुमची दाढी चाललेली आहे, होऊ द्या दाढी. दाढी झाल्यानंतर स्नान करा. आपल्याकडे जे अशौच सांगितले आहेत त्यामध्ये हे एक अशौच आहे. दाढी कटिंग केल्यानंतर जोपर्यंत आपण आंघोळ करत नाही तोपर्यंत आपण कोणतंही धार्मिक कार्य करू शकत नाही.
भोजन करू नये. बरेच जण अशी असतात, कीर्तनाला येता येता दाढी करून येतात. असं नाही चालत. दाढी कटिंग केल्यानंतर स्नान केलं पाहिजे, ही परंपरा आहे आपली. त्याने सांगितलं दाढी पूर्ण होऊ द्या, स्नान करा. डाव्या हाताने काय देता, उजव्या हाताने द्या, दान करायचं आहे तुम्हाला. कर्णाने सांगितलं तू म्हणतो ते सगळं बरोबर आहे, मला पटतं, मान्य आहे, परंतु डाव्या हातातली वाटी उजव्या हातात घेईपर्यंत सुद्धा मला माझ्या जीविताचा भरवसा नाही. माणसाचं आयुष्य नेमकं किती आहे काही विचार करता येऊ शकतो का? क्षणभंगुर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया आशा. काही न चले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे ओळसागा, राम राम स्मराधी. क्षणभंगुर, पाण्यावरती निर्माण झालेला बुडबुडा, त्याचं आयुष्य किती, असा जर प्रश्न विचारला तर निश्चितपणे आपल्याला काही उत्तर सांगता येऊ शकत नाही. टिकला तर 1-2 मिनिटही टिकेल, न टिकला तर क्षणामध्ये सुद्धा तो समाप्त होईल. ही जशी त्या बुडबुड्याची अवस्था आहे तशी अवस्था आपल्या जीवनाची आहे. मला विचारायचं आहे, इथे कोण असा आहे माझ्या सगट की त्याने छातीवर हात ठेवावा आणि सांगावं की महाराज पुढचा क्षण माझा आहे, मी पुढचा श्वास घेणार आहे, ही शाश्वती मला विचारायचं आहे. कुणीतरी देऊ शकतो का हो? नाही. आपण अमर असल्यासारखे वागतो तो भाग निराळा आहे, परंतु वस्तुतः खात्री देता येत नाही. कोणता श्वास शेवटचा आहे हे आपल्याला सांगता येऊ शकत नाही. आणि असं असल्यामुळे जीविताचा भरवसा धरून अमुक झाल्यानंतर परमार्थ करेल, तमुक झाल्यानंतर परमार्थ करेन, ही भावना माणसाने सोडून द्यावी. माणसाने अंग झटकून लगबगीने परमार्थाकडे प्रवृत्त व्हावं, तरी झडझडोनी वहिला निघ. पहिली गोष्ट सांगितलेली आहे, अंग झटकून बाजूला हो. बाजूला हो याचा अर्थ असा आहे, अनासक्त भावाने राहा, आसक्त होऊ नको. बरं, बाजूला व्हायचं आहे, गोष्ट मान्य आहे, परंतु मग पुढे काय करायचं त्याचं वर्णन केले. ये भक्तीचे वाटे लाग, या भक्तीच्या मार्गाला लाग. हो, भक्ती मार्ग हा सर्वश्रेष्ठ मार्ग आहे. धावन निमिल्यवा नेत्रे न स्खलेन पतेद इह, हा मार्ग असा आहे. या मार्गावरनं डोळे झाकून चालू नका हो, धावा. डोळे झाकायचे आणि धावायचंय. परंतु इतका सुंदर मार्ग आहे, तुम्ही पडणार नाही, तुम्हाला कुठेही ठेच लागणार नाही याची खात्री देता येते. आपल्या जवळनं समृद्धी महामार्ग गेलाय. चालवणारे सांगतात, महाराज एकदा का गिअर टाकला पुन्हा गिअरच बदलायचं नाही, डोळे झाकून गाडी चालवा. हो, मला कधी कधी प्रश्न पडतो, खरंच डोळे झाकून चालवले तर काय होईल? परत माघारी येतं नाही, दुसरं काही नाही. किती जरी चांगला असला तरी सुद्धा ड्रायव्हरला डोळे उघडे ठेवूनच चालावं लागणार आहे की नाही? किंबहुना बऱ्याच जणांची तक्रार अशी आहे, महाराज समृद्धीवरनं रात्रीच्या वेळेला गाडी चालवताना विशेष करून सावधानता बाळगावी लागते, कारण सगळं सारखंच दिसतं, त्यामुळे झोप लवकर येते. सांगायचं तात्पर्य काय आहे, कितीही चांगला मार्ग म्हटला तरी सुद्धा त्यामध्ये धोका आहे. पण भक्ती मार्ग मात्र असा आहे, डोळे झाकून तुम्ही धावा, पडणार नाही, ठेचाळणार नाही याची खात्री आपल्याला देता येते. म्हणून अशा मार्गाने जा. ये भक्तीचे वाटे लाग. ज्ञानोबरायांना प्रश्न विचारलाय, माऊली तुम्ही म्हणतात त्याप्रमाणे आम्ही या भक्तीच्या मार्गाला लागू, गोष्ट आम्हाला मान्य आहे, परिणाम आम्हाला काय मिळेल हे पहिले सांगा. असा आहे जीवाचा स्वभाव आहे, कोणतीही गोष्ट करायला सांगितली की या गोष्टीपासून मला काय मिळेल हा त्याचा पहिला प्रश्न असतो. आणि ज्या वेळेला त्याला कळेल
की अमुक अमुक केल्याने मला अमुक अमुक गोष्टीची प्राप्ती होणार आहे, त्या वेळेला तो त्या गोष्टीमध्ये प्रवृत्त होत असतो. प्रयोजनमनुद्दिश्य मंदोपिन प्रवर्तते. प्रयोजनापासून मंदातिमंद मनुष्यही प्रवृत्त होत नाही. किंबहुना कोणत्याही कार्याच्या प्रवृत्ती करता त्या जीवाच्या ठिकाणी 2 अंशांचं ज्ञान होणं गरजेचं असतं. पहिला अंश असा आहे इदम मदिष्ट साधनम, आणि दुसरा अंश असा आहे इदम मत्कृती साध्यम. पहिला अंश आहे मदिष्ट साधनम, म्हणजे मला जे पाहिजे आहे ते याने मिळणार आहे, ही पहिली गोष्ट त्याला कळाली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट कळाली पाहिजे की हे मी करू शकतो. बऱ्याच वेळेला असं असतं, अरे ही गोष्ट केल्याने मला माझं जे इच्छित आहे ते मिळणार आहे, हे माणसाला कळतं. म्हणजे इदम मदिष्ट साधनम हा जो अंश आहे, हा अंश माणसाला कळतो. परंतु ते कार्य जर त्याला करता येत नसेल तर तो त्यामध्ये प्रवृत्त होत नाही. म्हणून दुसरा अंश त्याला कळायला पाहिजे, इदम मत्कृती साध्यम. मी तुम्हाला उदाहरण सांगतो. गावामध्ये जत्रा होती आणि या यात्रेच्या निमित्ताने कुस्त्यांची दंगल. अनेक जण पाहायला आलेले. एक पहिलवान असा होता, त्याने आत्तापर्यंत आलेल्या 2-4 जणांना चितपट केलाय. शेवटची कुस्ती आता. पारितोषिक 50,000. जो कोणी मल्ल असेल त्यांनी येऊन या मल्लाशी युद्ध करावं, अन्यथा हा मल्ल विजयी मानून त्याला 50,000 रुपये पारितोषिक दिलं जाईल. आता मला विचारायचं आहे, 50,000 ही संख्या ऐकल्यानंतर कुणाला असं वाटतं मला 50,000 मिळू नये? प्रत्येकाला वाटतं की नाही? पण 50,000 मिळावे ही जरी अपेक्षा असली तरी प्रत्येकजण आखाड्यामध्ये कुस्तीला उतरतो का? नाही. कोण उतरतो? ज्याच्या अंतःकरणामध्ये स्वतःच्या विषयी असा विश्वास आहे की मी याला चितपट करू शकेल, तोच त्याला हात देण्याकरता आखाड्यामध्ये उतरतो. याचा अर्थ इदम मत कृती साध्यम, हे सुद्धा कळावं लागतं. मग त्याप्रमाणे इष्ट साधन आपण सांगताय, पण मी हे करू शकतो का? काय मिळणार आहे? तर त्याचं उत्तर ज्ञानोबाने दिलेलं आहे, जिया पावसी अव्यंग निज धाम माझे. या भक्तीच्या माध्यमातूनच निजधाम प्राप्त होईल. माझं जे निजधाम आहे. बघा गंमत अशी आहे, निजधाम शब्द इतका कठीण आहे. भगवान म्हणतात माझ्या निजधामाला पोहोचशील. आणि एखाद्याची घटना झाली, आपण काय म्हणतो? निजधामाला गेले. भगवंताचं निजधाम कोणतं? हा महत्वाचा प्रश्न आहे. तर सुखस्वरूपता, आनंद सिंधुता हे भगवंताचं असलेलं निजधाम आहे. अर्थात तू जर भक्तीच्या वाटेला लागलास तर सुखरूप होशील, आनंदरूपतेला प्राप्त होशील. ते भगवंताचं धाम कसं आहे? अव्यंग. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची उणीव नाही आहे. स्वर्गातील सुख आहेत, मान्य आहेत, परंतु ती सुखसुद्धा अशी आहेत की त्यामध्ये दुःख आहेच आहे. म्हणून क्षयदोष आणि सातिशय दोष असे 2 दोष आपल्याला इतर लोकांच्या सुखामध्ये पाहायला मिळतात. पहिला दोष कोणता आहे? क्षयदोष. क्षयदोष म्हणजे काय? नष्ट होणे. हा पहिला दोष आहे. तुका म्हणे जाती पुण्यक्षये अधोगती. मौलींनी वर्णन केले, मग तया पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे आणि येऊ लागती माघारी मृत्यू लोका. हा क्षय दोष आहे. आणि दुसरा जो दोष आहे त्याला म्हणतात सातिशय. सातिशय म्हणजे त्याच्यात कमतरता, कमी अधिकपणा असा आहे. स्वर्गातच जातो, परंतु स्वर्गामधील सेवकाला वेगळा भोग आहे, स्वर्गातील पाहुण्याला वेगळा भोग आहे, स्वर्गातील इंद्राला वेगळा भोग आहे, स्वर्गातील बृहस्पतीला वेगळा भोग आहे. पंचदशीमध्ये त्या आनंदाचं जे प्रकरण केलेलं आहे, त्या आनंद प्रकरणामध्ये कर्माने झालेले देव त्यांना किती आनंद, देव या योनीतच निर्माण झालेले देव त्यांना किती आनंद,
गंधर्वांना किती आनंद, मनुष्य गंधर्वांना किती आनंद, बृहस्पतीला किती आनंद, ह्या सगळ्याचं वर्णन केलेलं आहे. मग जर या सर्वांच्या आनंदाचं वेगवेगळं वर्णन केलेलं असेल तर याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ असा आहे की तिथे जाऊन सुद्धा प्रत्येकाला आनंद वेगवेगळा आहे. जसं आपल्या सप्ताहामध्ये कुणाला प्रवचनाचा आनंद, कुणाला गायनाचा आनंद, कुणाला वादनाचा आनंद, कुणाला कीर्तनाचा आनंद, नाही काही जमलं तर प्रत्येकाला भोजनाचा आनंद. असे प्रत्येकाचा आनंद वेगवेगळा आहे की नाही आहे? हां, मला हे करायला मिळालं बरं का, मला ही संधी मिळाली, मला हा बहुमान प्राप्त झाला, आनंद आहे की नाही आहे? प्रत्येकाच्या आनंदामध्ये सातिशयता आहे, कमी अधिकपणा आहे. हे जसं आहे ना त्याप्रमाणे स्वर्गातील लोकांचाही जर आपण विचार केला तर कमी अधिकपणा त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आणि असं असल्यामुळे त्या ठिकाणी जे काही सुख आहे ते निर्भेळ सुख नाही आहे. परंतु भगवत स्वरूपतेचा जर आपण विचार केला तर क्षय दोषही नाही आहे, सातिशय दोषही त्या ठिकाणी नाही आहे. आणि त्यामुळे असं सुखरूप ऐसा तुझा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खातो, असं ते केवळ निर्भेळ सुख या भक्तीने प्राप्त होत असल्यामुळे आज ज्ञानोबारायांची सगळ्या समाजाकडून अपेक्षा आहे की सर्वांनी या प्रपंचातून अनासक्त होऊन परमार्थाच्या वाटेला लागावं, भक्तीच्या वाटेला लागावं, भगवंताची भक्ती बळकट आपण धारण करावी, त्यानेच खरं कल्याण होणार आहे. याचा अर्थ ज्ञानोबारायांनी ही अपेक्षा काही व्यक्त केली नाही आहे की तुम्ही घरदार सोडून द्या, परंतु घरदार न सोडता सुद्धा शरीराने प्रपंच करा, मनाने परमार्थ करा. एक आपल्याकडे भावगीत आहे, त्याच्यामध्ये असं वर्णन आहे, देह प्रपंचाचा दास. कोणी जर म्हणेल ना महाराज मी संसार करत नाही, साफ खोटी गोष्ट आहे. संसार केला नाही तरी करावाच लागतो, होतच असतो. मला विचारायचं आहे, मी संसार करत नाही असं म्हणणारा डोळ्याने पाहणं बंद आहे का? कानाने ऐकणं बंद आहे का? जिभेने रसास्वादन बंद आहे का? नाकाने वास घेणं बंद आहे का? मग जर या पंच ज्ञानेंद्रियांनी पंचविषयाचं ग्रहण बंद नसेल तर मला प्रश्न विचारायचा आहे, संसार करत नाही हे म्हणणं योग्य होईल का? नाही आहे. तर याचा अर्थ असा आहे की संसारात राहावंच लागणार आहे, परंतु फक्त त्या विषयांमध्ये आसक्त न राहता, ज्याप्रमाणे कमलपुष्प हे पाण्यात राहतं परंतु पाण्याशी जसं अलिप्त असतं तद्वत त्याप्रमाणे संसारात राहूनही त्या संसाराशी अलिप्त व्हावं आणि भगवंताशी एकरूप व्हावं. असं केलं की या युक्तीने हा जीव आपल्या परमकल्याणाला प्राप्त होत असतो. म्हणून आपण त्या परमकल्याणाच्या अपेक्षेने या भक्तीची वाट धरावी, बळकट कास धरावी, हा ज्ञानोबारायांचा या ओवीच्या पाठीमागचा असलेला अल्पसा भाव आहे. ओवीच्या संबंधाने विचार करण्याकरता बरेचसे विचार आहेत, कणगुरे पुष्कळ आहेत, परंतु आपल्याकडे पुढील कार्यक्रमाच्या दृष्टिकोनातूनही तो विचार करणं अपेक्षित असल्या कारणाने आपण सर्वांनी भगवंताची भक्ती करावी, भक्तीची कास बळकट धारण करावी, हा ज्ञानोबारायांचा अभिप्राय या अल्प कालावधीमध्ये आपणासमोर व्यक्त करतो. आणि माझी झालेली ही प्रवचनरूपी सेवा भगवत चरणारविंदी समर्पित करतो. माझ्या वाक्प्रपंचाला या ठिकाणी मी पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. विश्वगुरु श्री निवृत्तीनाथ महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय.